नमस्कार मंडळी, मी भारती सोम किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मस्त ओल्या नारळाची आपण बर्फी करणार आहोत। पहिली मी एक सोके खोबऱ्याची यूट्यूब चॅनलला टाकलेली आहे रेसिपी। चला मग वेळ न घालवता आता आपण फटाफट रेसिपीला सुरुवात करणार आहोत। हे 2 नारळ घेतलेले मी याला फोडून व्यवस्थित आता काप करून घेणार आहोत, किंवा एखाद्या खोबऱ्या किसणीने असे पतले काप केले आणि मिक्सरला ही बारीक करून घेतले तरी चालतात। या प्रकारे मी सर्व काप त्याला करून घेतलेले बघू शकता, आणि मिक्सरला ही दळायला सोपे जाते, फटकन होते। सर्व काप मी करून घेतलेले। आता मिक्सरच्या भांड्यात मस्त आपण बारीक करून घेऊया याला। या प्रकारे थोडे थोडे करून या प्रकारे आपण मिक्सरमधून बघू शकता नारळाचा चुरा करून घेतलेला आहे, एकदम स्मूथ। सर्व किस आता करून घेतलेला आहे। खोबऱ्याचा बघू शकता, हा 1 वाटी खोबऱ्याचा किस आहे आणि अर्धी वाटी गूळ आहे। याचा आपण पाक तयार करणार आहोत। याचे निम्मे आपण हे घेतलेले आहे गूळ। चला मग फटाफट 1 वाटी गूळ आहे, त्याच्या अर्धी वाटी आपण पाणी टाकणार आहोत। गुळाचे पाणी झालेले आपण एकदा याला चाळून घेणार आहे, नंतर एक तारी पाक तयार करून घेऊया। या प्रकारे मी चाळून घेतलेले आहे आणि एक तारी पाक, खडे वगैरे काही राहतात नाही याच्यात। गाळून घेतलेले गुळाचे पाणी आता एक तारी पाक तयार करून घेऊ आपण। मस्त दमवर ओल्या खोबऱ्याचा चुरा आपण 2 मिनिटं मध्यम गॅसवर भाजून घेणार आहोत। थोडेसे ड्राय करणार आहोत त्याला, एकदम बारीक गॅसवर भाजणे आहे। थोडे झाले का आपण याच्यात पाक टाकून घेणार आहोत। एकदम कमीच आहे त्यात आणि सोपी रेसिपी आहे, फटाफट होते। मस्त ड्राय झालेला आहे आपला ओले खोबऱ्याचा चुरा, बघू शकता। आता याच्यात पाक टाकून घेऊया। पाक आपण याच्यात टाकून घेणार आहोत। ड्राय होईपर्यंत आपण याला फ्राय करू। एक गोळी तयार होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत। एकदम कमी साहित्यात आहे ही रेसिपी आणि खायलाही खूप चविष्ट लागते। बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि एकदम पटकन झालेली ही रेसिपी। जोपर्यंत हा पाक पूर्ण शोषून घेत नाही तोपर्यंत आपण याला फ्राय करणार आहोत। 1 ते 5 मिनिटं लागणार आहे याला फ्राय करायला। एकदम मध्यम गॅसवर आहे। छान झालेली, मस्त एकदम ड्राय होत आहे। थोडेसे तेल लावून घेणार आहे आपण ताटाला। मिश्रणही चांगले ड्राय झालेले, कोरडे झालेले मस्त आपण बघू शकता। आता आपण ताटात काढून घेऊया। एकदम कोरडे झालेले बघू शकता, कढईचे सुटलेले आहे सगळे। आपण ताटातच त्याला थापून घेणार आहोत।
थोडीशी काजूचा चुरा आहे, आपण तो टाकून घेणार आहोत. ओली आहे तोपर्यंतच आपण तिचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत.